अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार लढत आहेत, तर त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटते। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त। जर बीएसआर कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याची ही मागणी। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरील प्रश्नावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं, तर मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे। उदय सामंतांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना टोला लगावला। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आमचं टोकाचं भांडण। संजय राऊतांची शिंदे राज ठाकरे भेटीवर भूमिका। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग। मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू। पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू। मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार। आमदार तानाजी सावंतांना डावलून धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली। सावंतांकडून तातडीनं शिंदेंची भेट घेत तक्रार, तर सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, शिंदेंच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत। शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भाऊक। शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही, सुनेत्रा पवारांचं भाष्य। किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम। पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून मानवंदना।